C3 प्लांट जे आहेत त्यांच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची प्रोसेस होते. त्या प्रोसेसचं नाव आहे फोटो रिस्पिरेशन. आता रिस्पिरेशन मध्ये जनरली CO2 बाहेर पडतो. प्लांट CO2 फिक्स करून त्यापासून शुगर बनवतात. परंतु जर प्लांट मधून CO2 बाहेर पडत असेल या प्रोसेस मध्ये, तर एखादी गाडी आहे, पेट्रोलची टाकी आहे, त्यात वरनं आपण पेट्रोल भरतोय आणि एक होल पाडलं, त्याला पेट्रोल इकडनं भरायचं, त्या होल मधून बाहेर पडणार. अशा प्रकारे वेस्टेज होतोय इथं फोटोसिंथेसिस मध्ये CO2 चा. म्हणून फोटो रिस्पिरेशन, दॅट इज अ रिलीज ऑफ CO2 in presence of light and chlorophyll, that is called as photorespiration. डबल वेस्टफुल प्रोसेस आहे, कारण या प्रोसेस मध्ये CO2 बाहेर पडतोय. तरी सुद्धा प्लांटनी हा पण प्रयत्न केलेला आहे. RUDP 5 कार्बन कंपाऊंड आहे. याच्यातून सगळे 5 कार्बन जर बाहेर पडले तर 100% वेस्टेज. वरनं पेट्रोल जेवढं भरायचं तेवढं निघून जाणार, टाकीतनं होल पाडले त्यातून निघून जाणार. असं नाही केलं आपण. इथं प्लॅननी काय केलं, जेवढं पेट्रोल भरायचंय, लिकेज तर आहे, होल तर पडलंय, पण ते हे होल कमी असावं, लहान असावं आणि फक्त त्यातून 25% लॉस व्हावा. म्हणजे लॉस मिनिमाइज करायचा प्रयत्न इथं जरूर केलाय. पण तरी सुद्धा डबल वेस्टफुल प्रोसेस म्हणायचं. का या प्रोसेसला डबल वेस्टफुल प्रोसेस म्हणायचं? एक तर CO2 चा लॉस्ट होतोय 25%, 25% CO2 इज लॉस्ट. एक, आणि ATP वापरले जातात, NADH2 वापरले जातात, म्हणजे एनर्जीचा पण लॉस. म्हणून या प्रोसेसला डबल वेस्टफुल प्रोसेस म्हटलेलं आहे. आता ही प्रोसेस का होते? CO2 प्लांट जे आहे, C3 प्लांट जे आहे, C3 प्लांट जे आहे त्यांना 20 to 35 डिग्री सेंटीग्रेड एवढ्या टेम्परेचरला RUDP कार्बोझायलेज ऍक्टिव्ह राहतं. जर टेम्परेचर याच्यापेक्षा वाढलं तर RUDP काम करत नाही. C3 पाथवे फॉलो करण्यामध्ये अडचणी येतात. So high temperature reduces the CO2 fixation in C3 pathway. जर CO2 concentration 50 ppm पेक्षा कमी असेल तरीही C3 पाथवे स्टॉप केला जातो. आणि जर CO2 कॉन्सन्ट्रेशन कमी असेल आणि O2 कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर अशा वेळी RUDP कार्बोझायलेज is converted into RUDP oxygenase. हे RUDP कार्बोझायलेज CO2 फिक्सेशन साठी अतिशय महत्त्वाचं आहे. हे जरी बरोबर असलं तरी हे CO2 शी 100% प्रामाणिक नाही. CO2 मिळाला, CO2 बरोबर फिक्स होणार. O2 मिळाला, O2 बरोबर कंबाईन होणार
म्हणजे पार्शियल आहे हे एन्झाईम. म्हणजे टेम्परेचर जास्त असेल, CO2 कॉन्सन्ट्रेशन कमी असेल आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर RUDP कार्बोझायलेज इज कन्वर्टेड इनटू RUDP ऑक्सिजनेज अँड फॉलो फोटोरेस्पिरेशन पाथवे. फोटोरेस्पिरेशन पाथवे. आणि मग तिथं काय होतं, RUDP जो आहे 5 कार्बन कंपाऊंड आहे, इट फिक्स O2 इन्स्टेड ऑफ CO2. जर CO2 कॉन्सन्ट्रेशन कमी असेल, O2 कॉन्सन्ट्रेशन जादा असेल, तर C3 प्लांट मध्ये काय होतं, RUDP कार्बोझायलेज RUDP ऑक्सिजनेज मध्ये कन्वर्ट होतं आणि CO2 फिक्स करायच्या ऐवजी O2 फिक्स केला जातो आणि त्यामुळे तयार होतो फॉस्फोग्लायकोलेट 2 कार्बन कंपाऊंड आणि 3PGA 3 कार्बन कंपाऊंड. इथं एक फायदा जरूर झालाय, जो RUDP 5 कार्बन कंपाऊंड आहेत त्याचं स्प्लिटिंग होऊन बघा 2 कार्बन आणि 3 कार्बन कंपाऊंड बनलेले आहेत. म्हणजे 3PGA इथं 3PGA चा इथं केल्विन सायकल मध्ये वापर पुन्हा केला जातो. त्यामुळं जेवढा CO2 इथं आहे, म्हणजे कार्बन जेवढा आहे त्यातला 75% कार्बन हा इथंच वापरायसाठी पुन्हा प्रयत्न केला, म्हणजे लॉस मिनिमाइज केला 3PGA बनवून. 75% जो लॉस आहे तो मिनिमाइज केला. सगळा मिनिमाइज करता येत नाही, काही ना काही लॉस होणारच आहे. मग 75% मिनिमाइज केला लॉस आणि फक्त 25% लॉस मात्र होऊ दिला. फॉस्फोग्लायकोलेट कडनं फॉस्फेट बाहेर पडणार, ग्लायकोलेट तयार करणार. ग्लायकोलेट हा पहिला कंपाऊंड आहे याच्यामधला महत्वाचा. हे सगळं घडलं कुठं, क्लोरोप्लास्ट. यामध्ये 3 सेल ऑर्गॅनेल इन्व्हॉल्व होतात, क्लोरोप्लास्ट, पेरॉक्सिसोम आणि मायटोकॉन्ड्रिया. क्लोरोप्लास्ट, पेरॉक्सिसोम, मायटोकॉन्ड्रिया 3 सेल ऑर्गॅनेल यामध्ये इन्व्हॉल्व होतात. तर ग्लायकोलेट देन ट्रान्सपोर्टेड टू पेरॉक्सिसोम आणि पेरॉक्सिसोम मध्ये त्याचं कन्व्हर्जन ग्लायऑक्झिलेट मध्ये होतं आणि त्यावेळी हायड्रोजन पेरॉक्साइड बाहेर पडतं. ग्लायकोलेट इज कन्वर्टेड इनटू ग्लायऑक्झिलेट during which H2O2 is released. This H2O2 is converted into H2H2O plus O2 in presence of peroxidase enzyme. Glyoxylate. Now glyoxylate is converted into glycine. ग्लायसिन हे अॅमिनो ऍसिड आहे. या ग्लायसिन अॅमिनो ऍसिड मध्ये कन्व्हर्जन होतं आणि हे ग्लायसिन अॅमिनो ऍसिड आता हे बनताना काही ठिकाणी मेन्शन केलंय, अमोनिया इथं ऍड होतो असं काही ठिकाणी मेन्शन केलेलं आहे आणि ग्लायसिन बनलं. हे ग्लायसिन जे आहे ते नंतर मायटोकॉन्ड्रिया मध्ये ट्रान्सपोर्ट होत आहे. इट इज ट्रान्सपोर्टेड टू मायटोकॉन्ड्रिया. ग्लायसिन प्लस ग्लायसिन 2 कार्बन प्लस 2 कार्बन. इट इज कन्वर्टेड इनटू सीरीन. सीरीन मध्ये कन्वर्ट केलं जातं आणि त्यावेळी अमोनिया बाहेर पडतो. यामध्ये NADH2 हायड्रोजन बाहेर पडतात, NADH2 बनणार
आणि इथं महत्वाचं काय, 25% CO2 इज लॉस्ट, म्हणून वेस्टफुल प्रोसेस म्हणतोय. CO2 चा लॉस म्हणजेच ग्लुकोजचा लॉस, म्हणजेच प्रोडक्टिव्हिटीचा लॉस. त्यानंतर सीरिन ट्रान्सपोर्टेड टू पेरॉक्सिसोम वेअर इट इज कन्वर्टेड इनटू हायड्रॉक्सीपायरुवेट. हायड्रॉक्सीपायरुवेट च नंतर ग्लिसरेट मध्ये कन्वर्जन होतं. इथं NaDH2 वापरले जाणार, NaDH2 वापरले जाणार. आणि ग्लिसरेट जे आहे ते क्लोरोप्लास्ट मध्ये ट्रान्सपोर्ट होतं आणि ग्लिसरेट पासून फॉस्फोग्लिसरिक ऍसिड बनतं. त्यावेळी ATP मॉलिक्युल्स यूज केले जातात आणि म्हणून याला डबल वेस्टफुल, सिंगल वेस्टफुल आणखी इथे वेस्टफुल, म्हणजे एनर्जी पण वापरली आहे ना, म्हणून डबल वेस्टफुल प्रोसेस म्हणतोय. आणि PGA जे आहे आपल्याला तर माहिती आहे केल्विन सायकलमध्ये त्याचा उपयोग केला जाईल. अशा प्रकारे C3 प्लांट मधून CO2 चा लॉस होतोय लाईट आणि क्लोरोफिलच्या प्रेझन्स मध्ये. त्याला आपण फोटो रेस्पिरेशन म्हणतो. मग प्लांट मधून लॉस होणारच, परंतु तो मिनिमाइज करायचा प्रयत्न या लेवलला केला गेला. 5 कार्बन कंपाऊंड मधून फक्त 2 कार्बन कंपाऊंड इकडे प्रोसेसमध्ये आले. 3 कार्बन कंपाऊंड PGA इथल्या इथं 75% रिकव्हरी केली गेली आणि 25% फक्त लॉस या प्रोसेसमधून झालेला आहे. दिस इज अबाउट फोटो रिस्पिरेशन और C2 सायकल. कारण 2 कार्बन कंपाऊंड पहिला कंपाऊंड स्टेबल इथं तयार होतोय, म्हणून C2 सायकल पण आपण याला म्हणू शकतो. थँक्यू व्हेरी मच.